नमस्कार सर्वांना. आषाढ येत आहे, त्यासाठी सगळ्यांनाच आता गोड करावं लागते घरामध्ये. तर इथे 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी पाणी घालून गूळ आहे तो फक्त विरघळून घ्यायचा आहे. गूळ आहे तो विरघळला आहे, पाणी आहे ते गार होऊ देऊयात. 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, हे सर्व चाळून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. संपूर्ण पिठाला तेल आहे ते छान चोळून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी आहे ते लागेल तसं घालत जायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. जेवढं गुळाचं पाणी केलं तेवढं संपूर्ण लागते, ते प्रमाण अगदी योग्य आहे. 10 मिनटं पीठ मरू देऊयात. मळलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा, पोळी लाटून घ्यायची, त्यावर खसखस लावून पुन्हा एकदा लाटणे फिरवून घ्यायची. शंकरपाळीच्या आकारामध्ये ह्याला कट करून घ्यायचे. कापण्या आहेत त्या कट करून झाल्या आहेत, तळून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे. कापण्या आहेत ते तळून झाले, काढून घेऊयात. खुशीत अशा कापण्या तयार आहेत.